नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण। मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास। लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्हाला पॉलिटी आणि इतिहास या दोन्ही विषयांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। कारण भारतीय संविधानाचा अभ्यास तुम्ही पॉलिटीमध्ये या ठिकाणी करता आणि पॉलिटीचा हा अभ्यास करत असताना या संविधानाची जी पार्श्वभूमी आहे ती भारतीय इतिहासामध्ये या ठिकाणी पाहता। म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामध्ये जो घटनात्मक विकास झाला तो भारतीय संविधानाची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे। म्हणजे आपण पाहू शकतो की 1773 पासून ते 1935 पर्यंत भारतात जे पण कोण कायदे या ठिकाणी बनले तर त्या कायद्यांचा अध्ययन आपल्याला पॉलिटीसाठी या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे। याच बरोबर भारतीय स्वातंत्र्य लढा तुम्ही जेव्हा अभ्यासता तेव्हा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वेळोवेळी जे काही कायदे आणि घटनात्मक दुरुस्त्या भारतामध्ये या ठिकाणी केल्या तर त्याचाही अभ्यास आपल्याला इतिहास या विषयामध्ये खूप जास्त महत्त्वाचा या ठिकाणी मानतो। आणि म्हणून आजचा हा टॉपिक इतिहास आणि त्याचबरोबर पॉलिटी या दोन्हींसाठी खूप जास्त महत्त्वाचा आणि उपयुक्त या ठिकाणी असणार आहे। तर आजचं हे सेशन आपण या ठिकाणी सुरू करूया लवकरात लवकर। आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला असं भेटतं की जेव्हा तुम्ही घटनात्मक विकास या घटकावर या ठिकाणी अभ्यास करता तेव्हा लक्षात असं येतं की या घटकाचे किंवा या टॉपिकचे एकूण 2 भागांमध्ये विभाजन केलं गेलं। जसं की 1857च्या विद्रोहाच्या आधीचे कायदे आणि 1857च्या विद्रोहानंतरचे कायदे। लक्षात घ्या, 1857च्या विद्रोहाच्या आधी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जे कायदे बनवले होते ते खास करून ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण स्थापन करण्यासाठी केले होते। हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी विसरता कामा नये। 1857चा विद्रोह झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार हे या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं। भारतामध्ये आता क्राऊनची सत्ता आली आणि क्राऊननं म्हणजेच राणीनं जाहीरनामा प्रकाशित केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांना आश्वासन या ठिकाणी दिलं की आता भारतामध्ये देखील ब्रिटन प्रमाणे लोकशाहीची प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाईल आणि या प्रकारे भारतीयांना देखील राजकीय हक्क अधिकार दिले जातील व त्यांनाही या घटनात्मक आणि त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रियामध्ये सहभागी करून घेतलं जाईल। आणि म्हणून मग 1857च्या विद्रोहानंतर जे कायदे या ठिकाणी बनले तर त्या कायद्यांमध्ये भारतीय लोकांचा सहभाग आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतच भारतीय लोकांना काही महत्त्वाचे राजकीय हक्क अधिकार ब्रिटिश राज्यकर्त्यांनी दिलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, जर समजा आपण एकाच व्हिडिओ लेक्चर्स मध्ये हे सगळे कायदे जर या ठिकाणी पाहिले तर हा व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी खूप जास्त मोठा होईल आणि म्हणून मग यावर उपाय करण्यासाठी मी तुम्हाला या प्रकारचे जे लेक्चर्स आहे काही घटकांमध्ये या ठिकाणी देणार आहे किंवा काही पार्ट मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे। आणि म्हणून मग आजचं जे लेक्चर्स या ठिकाणी असणार आहे ते आजचं लेक्चर केवळ रेग्युलेटिंग ऍक्ट वरच या ठिकाणी असणार आहे। आजच्या या सेशन मध्ये आपण भारतामध्ये जे काही रेग्युलेटिंग ऍक्ट निर्माण केले गेले होते तर त्या रेग्युलेटिंग ऍक्ट वरच आज इथं आपण या ठिकाणी चर्चा करू आणि त्यानंतर मग चार्टर्ड ऍक्ट वर एक लेक्चर्स देईल आणि नंतर मग 1857च्या विद्रोहानंतरचे सगळे कायदे जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर इथं लक्षात घ्या, रेग्युलेटिंग ऍक्टचा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे रेग्युलेटिंग ऍक्टचं काय नेमकं महत्व आहे। आता लक्षात घ्या की रेग्युलेटिंग ऍक्ट का बरं म्हटलं जातं याला, तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की ईस्ट इंडिया कंपनीचं जे प्रशासन आहे ते सुरळीतपणे चालावं आणि एकूणच ब्रिटिश पार्लमेंटचं ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित या ठिकाणी व्हावं यासाठी ब्रिटिश पार्लमेंटच्या वतीनं जे कायदे बनवले त्या कायद्याला रेग्युलेटिंग ऍक्ट या नावानं संबोधलं जातं। हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या। सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की रेग्युलेटिंग ऍक्ट आणि एकूणच ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण स्थापन करण्याची ब्रिटिश राज्यकर्त्यांना आवश्यकता का बरं भासली तर याचं देखील काही महत्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये या संपूर्ण काळामध्ये मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी वाढीस लागलेला होता आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी भारतामध्ये छुपा व्यापार करून गडगंज या ठिकाणी श्रीमंत होत होते आणि म्हणून मग पाहायला असं भेटत होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण स्थापन नाही केलं तर ब्रिटिश राज्याचं एकूणच चरित्र हे भ्रष्टाचारी बनते की काय अशी भीती ब्रिटन मधल्या अभिजन वर्गातल्या लोकांना वाटत होती आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांचंच मोठ्या प्रमाणावर वर्चस्व होतं
आणि म्हणून मग ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन सुरळीत चालावं आणि त्या कंपनीवर नियंत्रण स्थापन व्हावं, त्या कंपनीतील भ्रष्टाचार या ठिकाणी समाप्त व्हावा, यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं या ठिकाणी पावलं उचललेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कायदे बनवले गेले. त्यालाच आपण रेग्युलेटिंग ऍक्ट या ठिकाणी संबोधलं जातं. आता लक्षात घ्या, हे रेग्युलेटिंग ऍक्ट जर आपण या ठिकाणी पाहिले तर हे रेग्युलेटिंग ऍक्ट एकूण 4 महत्वाचे ऍक्ट म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. तर पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे, ज्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता लक्षात घ्या, 1773चा हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, हा एक ऍक्ट आपल्याला इथं अभ्यासावा लागतो. त्यानंतर 1781चा जो दुसरा ऍक्ट आहे, तो पण आपल्याला इथं अभ्यासावा लागतो. त्याचबरोबर पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे, जो 1784 या ठिकाणी संमत करण्यात आला आणि चौथा ऍक्ट जो आहे तो म्हणजे 1786चा ऍक्ट आहे. तर या पद्धतीचे 4 महत्वाचे ऍक्ट तुम्हाला रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून इथं अभ्यासावे लागत आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, या ऍक्टचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की या प्रकारचे ऍक्ट निर्माण करत असताना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा विचार केला होता आणि कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी या ऍक्ट मध्ये समाविष्ट केल्या गेल्या होत्या, जेणेकरून या संदर्भामध्ये जर समजा आयोगाने प्रश्न विचारले तर त्या साऱ्याच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अत्यंत योग्य पद्धतीने या ठिकाणी देता येईल आणि भरपूर म्हणजे पैकीच्या पैकी मार्क आपल्याला यामध्ये या ठिकाणी मिळवता येईल. तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत तो म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. लक्षात घ्या, आपल्या या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. 15 जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हणजे हा नववर्षाचा पहिला सण या ठिकाणी आहे आणि म्हणून मग या सणाच्या उद्देशानं आपण इतिहास या विषयाच्या आपल्या सर्वच बॅचेसवर या ठिकाणी 50% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे. तर प्रत्येक बॅचवर तुम्हाला 50%चा डिस्काउंट या प्रकारे इथं मिळणार आहे मकर संक्रांतीपर्यंत. ही जी ऑफर आहे, ही ऑफर लक्षात घ्या, ही जी ऑफर आहे 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी पर्यंत असणार आहे. म्हणजे 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला या प्रकारची मकर संक्रांताची ऑफर तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होतीये आणि यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट इथे या ठिकाणी मिळणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे ही जी ऑफर आहे, ही ऑफर वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण जो आहे तर त्यासाठी जी ऑफर आहे ती ऑफर तुम्ही या ठिकाणी मिस करू नका. प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी जी पण कोणती बॅच या ठिकाणी हवी आहे तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा. जर का तुम्ही विद्यार्थी मित्र 2025 ची तयारी करत असाल तर लक्षात घ्या, 2025 साठी पण इथं महत्वाच्या बॅचेस उपलब्ध आहे. इतिहास जीएस आणि त्याचबरोबर या ठिकाणी इतिहास ऑप्शनलच्या पण बॅचेस इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जी कोणती बॅच हवी आहे ती बॅच 13, 14 आणि 15 या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला 50% डिस्काउंटचा बेनिफिट या ठिकाणी घेता येईल. आता आपण सुरू करूया आपलं अत्यंत महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट करत असताना इथं ब्रिटिश राज्यकर्त्यांचा मुख्य उद्देश एकमेव या ठिकाणी होता, तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण स्थापन करणं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण स्थापन करण्यासाठीच हा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. साहजिकच आपल्याला पाहायला भेटतो हा जो ऍक्ट संमत झाला हा त्यावेळेसचा जो गव्हर्नर जनरल होता बंगालचा, तर त्या बंगालच्या गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली झाल्याचं एकंदरीत दिसतं. वॉरन हेस्टिंगचा हा फोटो या ठिकाणी आहे. तर या वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता या कायद्याद्वारे काय महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी झाल्या त्यावर आपण थोडीशी चर्चा इथे या ठिकाणी करूया. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या कायद्याद्वारे बंगाल प्रांतामध्ये असणारी जी दुहेरी शासन व्यवस्था आहे तर ती दुहेरी शासन व्यवस्था या कायद्याच्या माध्यमातून समाप्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता ही दुहेरी शासन व्यवस्था काय नेमकी होती तर लक्षात घ्या, 1765ला यापूर्वी 1765ला रॉबर्ट क्लाइव्हनं भारताचा जो काही नवाब होता
मुघल बादशाह, तर त्या मुघल बादशाह सोबत एक करार केला, त्यालाच आपण अलाहाबादचा तह असं म्हणतो. आणि या अलाहाबादच्या तहाच्या माध्यमातून बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये दिवाणी हक्क अधिकार कंपनीने मिळवले होते आणि तिथं दुहेरी शासन व्यवस्थेला सुरुवात झाली होती, ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे दिवाणी अधिकार असतील आणि त्याचबरोबर बंगालच्या नवाबाकडे प्रशासकीय अधिकार या ठिकाणी असतील. अशा प्रकारे दुहेरी शासन व्यवस्था ही बंगालमध्ये 1765 पासून ते 1772 पर्यंत अस्तित्वात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. मात्र या व्यवस्थेमुळे होत काय होता, तर या व्यवस्थेमुळे ईस्ट इंडिया कंपनीचा वेळ जो आहे हा खूप जास्त बर्बाद होत होता. कंपनी भारतामध्ये आली होती ती व्यापार करण्यासाठी, मात्र कंपनीला बंगालच्या नवाबावरच नियंत्रण ठेवावं लागत होतं, कारण बंगालचा जो नवाब होता त्याकडे जे प्रशासकीय अधिकार या ठिकाणी होते, त्या प्रशासकीय अधिकारांच्या माध्यमातून बंगालचा नवाब हा ईस्ट इंडिया कंपनीच्या महसूल व्यवस्थेच्या आड या ठिकाणी येत होता, दिवाणी व्यवस्थेच्या आड या ठिकाणी येत होता. आणि म्हणूनच व्यापारामध्ये अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत होते. आणि म्हणून मग 1767 ला जेव्हा रॉबर्ट क्लाइव्ह भारत सोडून कायमस्वरूपी या ठिकाणी गेला, तेव्हा जाता जाताच तो असं या ठिकाणी म्हणाला की आता ईस्ट इंडिया कंपनीनं प्रशासकीय अधिकार देखील बंगालच्या आपल्या ताब्यात घेतले पाहिजे आणि कठपुतली शासन बनवण्याची जी परंपरा बंगालमध्ये आलेली आहे ती समाप्त करून कंपनीनंच थेट राज्यकारभार बंगालचा आपल्या हाती घेणं गरजेचं आहे. या प्रकारे रॉबर्ट क्लाइव्हने दिलेला संदेश या संदेशाला मूर्त स्वरूप आलं ते 1773च्या रेग्युलेटरी ऍक्टनी. आणि म्हणून मग पाहायला भेटतं की 1773च्या रेग्युलेटरी ऍक्टद्वारे बंगाल प्रांताची दुहेरी शासन व्यवस्था समाप्त केली गेली आणि या माध्यमातून आता बंगालचं प्रशासकीय अधिकार देखील ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामध्ये आलेला आहे. हा सर्वात महत्वाचा बदल या कायद्याच्या माध्यमातून झाला असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे कोर्ट ऑफ प्रॉपरायटर्स या ठिकाणी आहे, कोर्ट ऑफ प्रॉपरायटर्स ज्याला आपण नियामक मंडळ या ठिकाणी म्हणतो, लक्षात घ्या कोणतीही एक कंपनी म्हटली तर तिथे या ठिकाणी प्रोपरायटरशिप या ठिकाणी असते, नियामक मंडळ या ठिकाणी असतं. तर त्या नियामक मंडळामध्ये ज्यांनी 1000 पाऊंड शेअर्स खरेदी केलेले आहे, कोणतीही कंपनी असली तरी तुम्हाला त्याचे शेअर्स खरेदी करावे लागतात, तर त्या नियामक मंडळामध्ये ज्यांनी 1000 पाऊंड शेअर्स कंपनीचे खरेदी केले आहेत अशाच लोकांना कंपनीच्या कामकाजामध्ये मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी असणार आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. ज्यांनी 1000 पाऊंडापेक्षा कमी शेअर्स खरेदी केलेले आहेत कंपनीचे, त्यांना मात्र कंपनीच्या कामकाजामध्ये मतदान करण्याचा अधिकार नसेल. 1000 आणि त्याही पेक्षा जास्त पाऊंड शेअर्स ज्यांनी खरेदी केले आहेत अशाच कंपनीच्या संचालकांना किंवा मालकांना इथे या ठिकाणी कंपनीच्या कामकाजात मतदान करण्याचा अधिकार असेल, निर्णय घेण्याचा अधिकार असेल, अशी महत्वाची भूमिका या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे आहे तर त्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची नियुक्ती इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. कंपनीचं कामकाज आता कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असेल अशा प्रकारची इनिशिएटिव्ह 1773च्या या रेग्युलेटरी ऍक्टच्या माध्यमातून घेण्यात आली आणि या कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या देखील इथे या ठिकाणी निश्चित करण्यात आली. ती सदस्य संख्या होती एकूण 24. हे जे 24 सदस्य होते हे 24 सदस्य यांची नियुक्ती 4 वर्षांसाठी या ठिकाणी केली जात होती आणि दरवर्षी या 24 पैकी 6 सदस्यांना निवृत्त केलं जात होतं, रिटायर केलं जात होतं असं एकंदर दिसतं. म्हणजे हे जे 24 सदस्य या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत त्यांची नियुक्ती 4 वर्षांसाठी होती आणि दरवर्षी 6 सदस्य या कोर्ट ऑफ डायरेक्टरचे या ठिकाणी निवृत्त होत होते आणि त्याच वेळेस ते नव्यानं देखील या ठिकाणी नियुक्त केले जात होते असं एकंदरीत दिसतं. म्हणजे मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला, कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या 24, त्याचबरोबर ते 4 वर्षांसाठी सदस्य नियुक्त केले जात होते आणि दरवर्षी 6 सदस्यांना निवृत्त इथे या ठिकाणी केलं जात होता. या कायद्याच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. तो असा होता की बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता तर त्याचं पद वाढवण्यात आलं आणि त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं.
तर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर न राहता त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवला आणि या माध्यमातून वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याच बरोबर आपल्याला इथं पाहायला भेटतं की बंगालचा जो गव्हर्नर जनरल बनला त्याला बंगालच्या कामकाजात मदत करण्यासाठी एक कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली, जिलाच आपण कार्यकारिणी परिषद या ठिकाणी म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये गव्हर्नर जनरलची काउन्सिल असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. आता लक्षात घ्या ही गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे तर त्या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची एकूण सदस्य संख्या ही या ठिकाणी 4 होती. तर एकूण सदस्य संख्या किती होती तर एकूण सदस्य संख्या याची 4 या ठिकाणी आहे. आणि हे जे 4 सदस्य जे आहे हे आता बंगालच्या संदर्भामध्ये जो पण काय निर्णय घ्यायचा आहे तर तो निर्णय बहुमताच्या द्वारे या ठिकाणी घेणार होते. अशा प्रकारचा आपल्याला मुद्दा या ठिकाणी पाहायला भेटतो. तर गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी त्याची काउन्सिल नियुक्त करण्यात आली आणि या काउन्सिलची सदस्य संख्या एकूण 4 होती आणि या 4 सदस्यांना बंगालच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना बहुमताने निर्णय या ठिकाणी घ्यावे लागत होते असं एकंदरीत दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या काउन्सिलचा सभापती गव्हर्नर जनरल होता आणि त्या गव्हर्नर जनरलला केवळ आणि केवळ निर्णायक मत देण्याचाच अधिकार या ठिकाणी होता. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निर्णायक मत कधी दिला जातो तर जेव्हा काउन्सिलच्या सदस्यांमध्ये समसमान मतं या ठिकाणी असतील तेव्हा सभापती जो आहे हा निर्णायक मत या ठिकाणी देतो. तर अशाच प्रकारे केवळ निर्णायक मत देण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला इथं देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याच बरोबर पाहायला असं भेटतं बंगालच्या सैनिकी अथवा असैनिकी बाबींसाठी गव्हर्नर जनरलला इथं जबाबदार धरण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे बंगाल प्रांतामध्ये जे पण काही सैनिकी अथवा असैनिकी गोष्ट या ठिकाणी होईल किंवा जी पण काय कारवाई होईल तर त्याला या ठिकाणी जबाबदार कोण असेल त्याला या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी असेल. आता लक्षात घ्या यामध्ये एक महत्वाची बाब आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवला, त्याला उच्च पद या ठिकाणी दिलं गेलं. मात्र मुद्दा असा या ठिकाणी आहे त्याला बहुमताच्या निर्णय प्रक्रियामध्ये सहभागी करून घेतलं नाही. तर बहुमताद्वारे निर्णय हे गव्हर्नर जनरलची काउन्सिल घेणार आहे आणि केवळ निर्णायक मताचा अधिकारच गव्हर्नर जनरलला असणार आहे. आता मुद्दा असा आहे की जर समजा त्या काउन्सिलनी एखादा चुकीचा निर्णय घेतला तर तो चुकीचा निर्णयाची शिक्षा कोणाला बसणार आहे काउन्सिलला नाही बसणार, तर ती शिक्षा या ठिकाणी गव्हर्नर जनरलला असणार आहे. कारण गव्हर्नर जनरल बंगालमध्ये सैनिकी अथवा असैनिकी बाबींचा जबाबदार व्यक्ती या ठिकाणी असणार आहे. बंगालमध्ये चांगलं झालं काय अथवा वाईट झालं काय याचा परिणाम गव्हर्नर जनरललाच भोगावा लागणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था इथं आपल्याला पाहायला भेटली. अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे एकदा लेक्चर शेवटपर्यंत ऐका, परत यावरचे प्रश्न कधीच या ठिकाणी चुकणार नाही, लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं कंपनीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होता. लक्षात घ्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत होता आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार समाप्त करणं देखील गरजेचं होतं. आणि म्हणून इथं पाहायला भेटलं की याच कायद्याद्वारे कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यास, मग तो कर्मचारी सैनिकी असो अथवा असैनिकी असो, म्हणजे लष्करी असो अथवा या ठिकाणी लष्करी नसो, तर तो या ठिकाणी सैनिकी अथवा असैनिकी कर्मचाऱ्यास कोणत्याही व्यक्तीकडनं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या दान, उपहार, पारितोषिक स्वीकारण्यास मनाई करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हा मुद्दा का बरं घेतला याचं काय कारण आहे ते नीट समजून घ्या. कंपनीचे कर्मचारी काय करत होते? कंपनीचे कर्मचारी भारतीय म्हणजेच बंगालच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करत होते आणि बंगालच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करून ते या ठिकाणी ज्या व्यक्तीला जास्त बेनिफिट या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं त्याच्याकडनं ते नजराने, त्याच्याकडनं उपहार आणि दान पारितोषिके या ठिकाणी घेत होते. उदाहरणार्थ जर आपण सांगायचं झालं तर लक्षात घ्या सिराज उद्दौला जो आहे तर या सिराज उद्दौलाचा खात्मा केला गेला आणि त्याचा जो प्रतिनिधी होता ज्याचं नाव या ठिकाणी मीर जाफर जो होतं, तर त्या मीर जाफरला सांगितलं की तुला आम्ही बंगालचा काय बनवतोय तर तुला आम्ही बंगालचा नवाब बनवतोय. आणि म्हणून मग मीर जाफरला हे लालच दिलं, म्हणून प्लासीच्या युद्धामध्ये मीर जाफरने इंग्रजांना मदत केली. सिराज उद्दौलाचा पराभव झाल्यानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवला.
नवाब बनवत असताना त्याकडनं रॉबर्ट क्लाइव्हनं खूप जास्त पैसे देखील या ठिकाणी घेतले. त्यानंतर मीर जाफर जेव्हा कंपनीच्या विरोधामध्ये गेला तेव्हा त्याला पदावरून काढून त्याचा जो जावई होता मीर कासिम त्याला या ठिकाणी पदावर घेतलं गेलं आणि नंतरच्या काळामध्ये मीर कासिमला देखील या ठिकाणी पदावरनं काढलं गेलं. जेव्हा मीर कासिमला पदावर घेतलं तेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा हेनरी विन्सेंटने या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर जेव्हा त्याला मीर कासिमला पदावरून काढून पुन्हा मीर जाफरला बनवण्यात आलं तेव्हा मीर जाफरकडनं पण मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणी घेतला गेला होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय शासकांकडनं ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात दान, उपहार, पारितोषिक, बक्षीस स्वीकारत होते आणि त्या माध्यमातून ते गडगंज श्रीमंत होत होते. तर हा कंपनीतला भ्रष्टाचार या ठिकाणी संपवायचा होता म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं या माध्यमातून हा महत्वाचा मुद्दा 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये समाविष्ट केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या कायद्याचं अजून एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या कायद्याच्या द्वारे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, खास करून बंगाल प्रांतामध्ये. तर बंगाल प्रांतामध्ये या कायद्याद्वारे या ठिकाणी कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना या ठिकाणी झाली, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आता नीट समजून घ्या, आजचं जे सर्वोच्च न्यायालय आहे तशा प्रकारचं हे सर्वोच्च न्यायालय नव्हतं. तर हे सर्वोच्च न्यायालय हे वेगळ्या पद्धतीनं काम करत होतं. जसं की आपल्याला पाहायला भेटतं की कलकत्ता शहरामध्ये जे पण काय खटले या ठिकाणी असतील तर ते शहरातील खटले हे या ठिकाणी या कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये चालवले जात होते. बस इथपर्यंतच हे या ठिकाणी इथं लक्षात ठेवा. तर कलकत्ता शहराशी संबंधित जे खटले आहेत ते या सर्वोच्च न्यायालयामध्ये चालवले जात होते. ग्रामीण भागासाठी जिल्हा न्यायालयाची निर्मिती वॉरेन हेस्टिंगनं ऑलरेडी या ठिकाणी केलेली होती. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो की 1773ला कलकत्तामध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं, तर मुंबई प्रांतामध्ये कधी झालं? तर मुंबई प्रांतामध्ये 1823ला माउंटस्टोन एल्फिन्स्टननं सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं होतं. हा एक महत्वाचा मुद्दा इथं जाता जाता आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आता हे जे सर्वोच्च न्यायालय आहे तर या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश इलियास इम्पे होता आणि इलियास इम्पेला मदत करणारे 3 अन्य न्यायाधीश होते. त्यापैकी एक आहे चेंबर्स आहे, लिमेस्टर एक आहे आणि हाइट्स एक आहे. तर लक्षात ठेवायचं, चेंबर्स, लिमेस्टर आणि हाइट्स हे अन्य या ठिकाणी सरन्यायाधीशाला मदत करणारे अन्य न्यायाधीश या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. तर या पद्धतीचा 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट इथे या ठिकाणी आपण समाप्त केला. आता लक्षात घ्या, या 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये काही त्रुटी देखील या ठिकाणी होत्या. मग त्या त्रुटी काय काय होत्या त्या पुढे आपण इथे या ठिकाणी डिस्कशन या ठिकाणी करूया. आता पहा, त्यानंतर आपण इथं पाहूया तो म्हणजे 1781चा रेग्युलेटरी ऍक्ट. आता हा ऍक्ट का बरं बनवला, त्यामागचं काय कारण आहे ते थोडंसं आपण इथं या ठिकाणी चर्चा करूया. आता पाहायला असं भेटतं की 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये एक महत्वाची त्रुटी अशी या ठिकाणी राहिली. ती म्हणजे काय की या कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टाची स्थापना जरूर झाली, मात्र सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र निश्चित केले गेले नव्हते. सुप्रीम कोर्टानं कोणत्या घटकांसंदर्भात काम करणं गरजेचं आहे या संदर्भात कसल्या प्रकारचे दिशानिर्देश 1773च्या कायद्याद्वारे दिले गेले नव्हते. आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टाचे कार्यक्षेत्र काय नेमके आहे, अधिकार क्षेत्र काय नेमके आहे ते सांगण्यासाठी 1781चा हा रेग्युलेटरी ऍक्ट संमत करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच याही वेळेस गव्हर्नर जनरल हा वॉरेन हेस्टिंग्ज या ठिकाणी होता आणि या काळामध्ये जो 1781चा जो कायदा बनवला तर त्या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे आहे ते इथं निश्चित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता मुद्दा काय होत होता तो नीट समजून घ्या. एक होतं गव्हर्नर जनरलची काउन्सिल आणि दुसरं होतं सुप्रीम कोर्ट. आता गव्हर्नर जनरलची काउन्सिल बंगालच्या संदर्भात भूमिका घेत होती आणि सुप्रीम कोर्ट भूमिका घेत होती. या ठिकाणी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलनं या ठिकाणी आम्हाला आधी विचारायचं आणि नंतर त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. जसं की पॉलिटीमध्ये आपण न्यायालयीन सक्रियता हा एक महत्वाचा टॉपिक या ठिकाणी पाहतो. मग न्यायालयीन सक्रियता काय नेमकं आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, जेव्हा न्यायालय हे या ठिकाणी प्रशासकीय बाबींबाबत किंवा राजकीय बाबींबाबत सक्रिय भूमिका या ठिकाणी घेतो त्यावेळेस त्या संकल्पनेला आपण न्यायालयीन सक्रियता या ठिकाणी म्हणतो.
तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की या टॉपिक अंतर्गत किंवा या कायद्या अंतर्गत या न्यायालयीन सक्रियतेवर विचार करण्यात आला आणि भूमिका घेतली गेली की सुप्रीम कोर्ट जे आहे तर त्या सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र आपण निश्चित करणं गरजेचं आहे आणि जी काही आपली जी पण आपली काही एक्झिक्युटिव्ह बॉडी या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद जी आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर त्या कार्यकारी परिषदेला या सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली आणि म्हणून मग हा जो कायदा आहे हा कायदा सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र निश्चित करणारा महत्वाचा कायदा या ठिकाणी ठरल्याचं एकंदरीत दिसतं. तर या कायद्याने काय केले तर सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र निश्चित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत तर त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं दिसून येतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेत होता तर सुप्रीम कोर्टाची भूमिका अशी होती की या संदर्भामध्ये की जे पण गव्हर्नर जनरलचे आणि कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं त्यांनी आधी कोणताही निर्णय घेत असताना सुप्रीम कोर्टाची परवानगी घेणं गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्ट वारंवार जे घेत होतं त्यावर निर्बंध या कायद्याच्या द्वारे आणण्यात आले आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर इथं निश्चित करण्यात आलं. याचाच अर्थ काय की आता कंपनीला आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचे कसल्या प्रकारचे परवानगी घेण्याची गरज इथे या ठिकाणी लागणार नाही भारतात कारवाई करण्याच्या संदर्भात. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटलं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आज्ञा आणि आदेश लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने आपले आज्ञा आणि आदेश लागू करताना तसेच सरकारने आपले नियम बनवत असताना भारतीयांच्या धार्मिक भावना आणि सामाजिक परंपरा यांचा विचार या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे असं इथे या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. आता मुद्दा नीट असा आहे की अशा प्रकारची भूमिका का बरं घेतली तर यामागे थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी जाऊया आणि थोडंसं आपण या ठिकाणी तपासूया. आता बघा काय नेमकं झालं होतं. 1770च्या काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता. 1770 1780 मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता आणि कंपनीनं ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटिश पार्लमेंटला 1 लाख रुपयाची मागणी केली होती की आम्हाला तुम्ही या ठिकाणी 1 लाख रुपयाचं कर्ज द्या जेणेकरून आम्ही आमचा व्यापार हा व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालवू. मात्र कंपनीनी अशा प्रकारची कर्जाची मागणी करणं हे ब्रिटिश पार्लमेंटला आवडलं नाही आणि ब्रिटिश पार्लमेंटनं त्यांना हे कर्ज देण्यास मनाई या ठिकाणी केली. आता झाला मुद्दा असा की या काळामध्ये दुष्काळ असल्यामुळं भारतातनं रेव्हेन्यू या ठिकाणी कंपनीला मिळत नव्हता आणि म्हणून मग कंपनीची आर्थिक व्यवस्था डबघाईस आली होती. व्यापार करणं तर गरजेचं आहे मात्र व्यापारासाठी पैसा कुठून आणणार आणि म्हणून वॉरन हेस्टिंगनं या संदर्भात काय केलं तर वॉरन हेस्टिंगनं साधारणतः 1771-72च्या दरम्यान भारतातील जे पण कोण तीर्थक्षेत्र आहे तर त्या तीर्थक्षेत्रांवर कर या ठिकाणी आकारला. आता पहा इथं पाहायला असं भेटतं जेव्हा जेव्हा भारतीय शासकानं त्या काळातल्या जेव्हा जेव्हा भारतीय शासकानं तीर्थक्षेत्रावर कर आकारला तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधामध्ये भारतीय लोकांनी आंदोलन केलेले आहेत विद्रोह केलेला आहे. इंग्रजांच्या बाबत पण हेच या ठिकाणी झालं. पाहायला असं भेटतं की ब्रिटिश कंपनीच्या विरोधामध्ये वॉरन हेस्टिंगच्या विरोधामध्ये इथं संन्यासी विद्रोह झाल्याचं एकंदरीत दिसतं आणि म्हणून मग कंपनीला आणि संचालकांना असं लक्षात या ठिकाणी आलं जर भारतीय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यांच्या सामाजिक परंपरा जर आपण या ठिकाणी दुखावल्या तर इथं मोठा विद्रोह होईल आणि कंपनीनं भारतामध्ये आपले पाळेमुळे भक्कम करण्याच्या आधीच जर भारतामध्ये विद्रोह झाला तर कंपनीला आपला गाशा या ठिकाणी गुंडाळून परत लढण्याला यावं लागेल आणि म्हणून या कायद्याच्या माध्यमातून भूमिका घेतली गेली. सुप्रीम कोर्टानं आपल्या आज्ञा आणि आदेश लागू करत असताना आणि सरकारनं आपले नियम बनवत असताना भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही सामाजिक परंपरा याचा अनादर होणार नाही याची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यानंतर पाहायला भेटतं की गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलनं केलेले नियम पुष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. आता मुद्दा पहा काय होता
इथं पाहायला भेटतं की गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल ही प्रमुख होती, प्रशासकीय प्रमुख तेच होते. मात्र सुप्रीम कोर्ट त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करत होती आणि सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलच्या पेक्षा आम्ही या ठिकाणी श्रेष्ठ आहोत आणि म्हणून गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला भारतात जे पण काही निर्णय घ्यायचे असतील त्यांनी आधी सुप्रीम कोर्टाकडे ते वर्गीकृत करावे आणि सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्यानुसारच या ठिकाणी काम होईल. परंतु इथं ब्रिटिशांना भारतात साम्राज्य स्थापन करायचं होतं, भारताची लूट मोठ्या प्रमाणात करायची होती आणि म्हणून वारंवार जर सुप्रीम कोर्टाकडे तुम्ही अशा प्रकारचे पुष्टीसाठी जात असाल तर त्यामध्ये वेळ मोठ्या प्रमाणात जाणार होता आणि म्हणून मग इथं पाहायला भेटलं की 1781च्या कायद्यामध्ये असा मुद्दा नमूद करण्यात आला की गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला घेतलेले जे निर्णय आहेत ते पुष्टी करण्यासाठी त्या निर्णयाच्या पुष्टीसाठी सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची आवश्यकता नाही. हा एक महत्वाचा कायदा आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, 1773च्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठी 1781चा कायदा बनण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता आपण जाऊया यानंतरचा महत्वाचा कायदा. आता लक्षात घ्या, यानंतरच्या कायद्याला म्हटलं जातं 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. आता हे जे पिट्स आहे, हे पिट्स कोण होते तर हे ब्रिटिश पार्लमेंटचे प्रधानमंत्री या ठिकाणी होते. ब्रिटिशांचे हे प्रधानमंत्री या ठिकाणी आहेत, ज्यांचं नाव आहे पिट्स. यांच्या नावानं जो कायदा बनला त्यालाच आपण पिट्स इंडिया ऍक्ट म्हणतो. साहजिकच हा कायदा का बरं बनवण्यात आला तर याचंही उत्तर हेच आहे की 1773च्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला. आता पहिली त्रुटी तर आपण पाहिली की ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये फाईट होत होती, ती त्रुटी 1781च्या कायद्याद्वारे दूर करण्यात आली. आता दुसरी त्रुटी काय आहे तर दुसरी त्रुटी अशी या ठिकाणी होती की गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये देखील वाद या ठिकाणी चालत होते. वाद मुख्य काय होता तो नीट समजून घ्या. वाद असा होता की बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवला, म्हणजे उच्च पद या ठिकाणी दिलं. मात्र बंगालमध्ये कामकाजासाठी त्याला सहाय्य करण्यासाठी गव्हर्नर जनरलची काउन्सिल देखील या ठिकाणी गठीत केली, जिची सदस्य संख्या एकूण 4 या ठिकाणी होती. आता मुद्दा असा होता की या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला अधिकार दिले गेले होते. त्यांनी बहुमताने आपला निर्णय घ्यायचा आहे आणि बहुमताद्वारे घेतलेला निर्णय गव्हर्नर जनरलला मान्यच या ठिकाणी करावा लागत होता. मग गव्हर्नर जनरलचं काम काय होतं तर काउन्सिलचा तो सभापती होता, मात्र केवळ निर्णायक मताचा अधिकार त्याला या ठिकाणी होता. म्हणजे जर समजा काउन्सिलच्या 4 सदस्यांमध्ये मतभेद झाले आणि 2 लोकांनी एका बाजूला आणि 2 लोकांनी दुसऱ्या बाजूला मतदान केलं तरच गव्हर्नर जनरलला आपलं निर्णायक मत देऊन आपल्या मतानुसार काम करता येऊ शकत होतं. मात्र कधी कधी काय व्हायचं की काउन्सिलचे जे लोक आहेत त्यांचं एकमत व्हायचं आणि गव्हर्नर जनरल बाजूला पडायचा. आता गंमत अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जर समजा काउन्सिलनं जे 4 सदस्य एकत्र आले किंवा 4 पैकी 3 सदस्य एकत्र आले आणि त्यांनी एक चुकीचा निर्णय घेतला काउन्सिलनं आणि त्याची जर समजा त्याने चुकीचा निर्णय घेतला तर त्याची शिक्षा कोणाला द्यावी लागणार आहे तर त्याची शिक्षा गव्हर्नर जनरलला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. म्हणजे हा एक महत्वाचा ड्रॉबॅक 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये होता. कारण त्या कायद्याद्वारे असं म्हटलं गेलं की बंगाल प्रांतामध्ये सैनिकी अथवा असैनिकी कामकाजासाठी जबाबदार कोणाला धरलं जाईल ते गव्हर्नर जनरलला. म्हणजे काउन्सिलने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याची शिक्षा गव्हर्नर जनरलला या ठिकाणी होईल. आणि म्हणून वास्तविकता गव्हर्नर जनरलला जरी प्रमुख बनवलं असलं तरी त्याला या ठिकाणी इथं कामकाज करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं गेलं नव्हतं. त्याला काउन्सिलच्या म्हणण्याप्रमाणेच काम करावं लागत होतं. हा सर्वात मोठा ड्रॉबॅक किंवा त्रुटी या 1773च्या कायद्यामध्ये होत्या आणि म्हणून वारंवार गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलमध्ये वाद होत होते. वॉरन हेस्टिंगनं वारंवार संचालक मंडळाला पत्र पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की हे काउन्सिल जे आहे ते माझं ऐकत नाही आणि त्यामुळे ते त्यांच्याच मताप्रमाणे निर्णय घेतात, शिक्षा मात्र मला या ठिकाणी होती. या प्रकारची भूमिका वॉरन हेस्टिंगने सातत्याने या ठिकाणी मांडलेली होती. आणि म्हणून मग इथं पाहायला भेटलं की ही त्रुटी दूर करण्यासाठी हा कायदा म्हणला गेला, ज्याला आपण 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट म्हटलं जातं. आता या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये 2-3 महत्वाचे बदल झालेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा बदल काय तो आपण इथे या ठिकाणी पाहूया, ज्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे तर तिची सदस्य संख्या आधी किती होती
तर आधी चार होती, आता ती सदस्य संख्या 3 वर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची सदस्य संख्या 3 करण्यात आली. आधी जी 4 होती त्याच्या मध्ये कटोती करून 3 या ठिकाणी करण्यात आली. आता याचा बेनिफिट काय होता? याचा बेनिफिट असा होता की गव्हर्नर जनरलला आता 3 पैकी 2 लोकांना आपल्या बाजूने करणं या ठिकाणी आवश्यक बनलं. आधी 4 पैकी 3 लोकांना आपल्या बाजूला करणं किंवा आपल्या मतावर आणणं हे गव्हर्नर जनरलला कठीण होतं. मग आता 3 पैकी केवळ 2च लोकांना कन्व्हिन्स करून आपल्या मताप्रमाणे त्याला कामकाज करता येऊ शकत होतं. अशा प्रकारचा हा कायदा या ठिकाणी पाहायला भेटतो. मग हा मुद्दा लक्षात ठेवायचा की गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे त्याची सदस्य संख्या जी 4 होती ती आता 3 या ठिकाणी करण्यात आली. बहुमताच्या आधारावरच इथं निर्णय होणार आहे आणि गव्हर्नर जनरलला केवळ निर्णायक मताचाच अधिकार या ठिकाणी असणार आहे. परंतु यांनी बेनिफिट असा झाला की गव्हर्नर जनरलला 3 पैकी 2 सदस्यांना कन्व्हिन्स करणं सोयीचं आणि सोपं या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं या कायद्याच्या माध्यमातून गव्हर्नर जनरलचं संपूर्ण नियंत्रण आता बंगालच्या सोबतच मुंबई आणि त्याचबरोबर मद्रास प्रेसिडेन्सीवर पण आल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे इथं लक्षात घ्या, गव्हर्नर जनरलला महत्वाचे अधिकार दिले गेलेले आहेत आणि त्याला सांगितलं की तू बंगाल बरोबरच आता मद्रास आणि मुंबई प्रेसिडेन्सीचं पण कामकाज या ठिकाणी चालव. आता हे का बरं झालं? कारण लक्षात घ्या, कायदा कधीचा बनला 1784चा. या कालखंडामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी साम्राज्य विस्ताराचं धोरण आखलं होतं आणि दक्षिणेकडे खास करून दख्खनच्या भागामध्ये मराठ्यांविरुद्ध यांचं युद्ध सुरू झालेलं होतं. 1776 ते 1782च्या या काळामध्ये युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं होतं आणि त्यामुळं मुंबई प्रेसिडेन्सी जो आहे तो पण त्याचे पण निर्णय घेण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलवर द्यावा अशी भूमिका घेतली गेली होती असं दिसून येतं. दक्षिणेकडे आपण पाहू शकतो की म्हैसूर राज्य जे होतं त्या म्हैसूर सोबत देखील इंग्रजांचं युद्ध सुरू होतं आणि म्हणून मद्रास प्रेसिडेन्सीचा पण अधिकार हा बंगालच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवा. याच कायद्याद्वारे बंगाल सोबतच मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीचं नियंत्रणाची जबाबदारी बंगालच्या गव्हर्नर जनरलवर येऊन या ठिकाणी ठेपत आहे असं दिसतं. त्याचबरोबर या कायद्याद्वारे आता एक दुसरं बोर्ड स्थापन करण्यात आलं ज्याचं नाव होतं नियंत्रक बोर्ड, ज्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल या नावानं पण या ठिकाणी संबोधतो. लक्षात घ्या, हे बोर्ड ऑफ कंट्रोल जे होतं हे बोर्ड ऑफ कंट्रोलची एकूण सदस्य संख्या 6 होते. लक्षात घ्या, एकूण सदस्य संख्या या ठिकाणी 6 होते आणि या प्रकारच्या 6 सदस्यांपैकी 2 सदस्य हे ब्रिटिश पार्लमेंटचे मंत्री असतील. 2 सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे मंत्री असतील आणि त्याचबरोबर प्रिव्ही काउन्सिलचे एकूण 4 सदस्य या ठिकाणी असतील. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. म्हणजे मुद्दा असा आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या या संचालक मंडळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटचे पण काही लोक असले पाहिजे आणि न्याय व्यवस्थेचे पण म्हणजे प्रिव्ही काउन्सिलचे पण लोक काहीतरी असले पाहिजे, जेणेकरून कंपनीवर नियंत्रण आणखीन जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ब्रिटिश पार्लमेंटला ठेवता येईल. या दृष्टिकोनातून बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं. इथं आपल्याला पाहायला भेटलं भारतातील सर्व सैनिक व असैनिक अथवा राजस्व म्हणजेच महसूल संबंधी विषयांवर बोर्ड ऑफ कंट्रोलच्या नियंत्रणाखाली आणले गेले. म्हणजे भारतात जे पण काही सैनिक असैनिक अथवा महसूल संबंधित जे पण काही विषय आहे ते आता बोर्ड ऑफ कंट्रोलच्या देखरेखीखाली असतील. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आल्याचं दिसतं. जे मुद्दा नीट लक्षात घ्या, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची नियुक्ती आहे, ज्यांचे सदस्य 24 आहे आणि इथं पाहायला भेटतं बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना आहे ज्याचे सदस्य 6 आहेत. तर हा एक महत्वाचा बदल आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा होता 1784चा पिट्स ऍक्ट. लक्षात घ्या, अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि थोडाफार वेळ घेऊन, कारण जनरली प्रत्येक विद्यार्थ्याला समजला जावा यासाठी आपण अत्यंत संथ गतीनं व्यवस्थितरित्या तुम्हाला हे समजावून या ठिकाणी सांगत आहे. इथं स्टाईल मारणं हा आपला उद्देश नाही. उद्देश हाच आहे की तुम्हा विद्यार्थ्यांना मी जे शिकवत आहे ते शिकवलेलं कितपत समजते हा महत्वाचा मुद्दा आहे.
आणि म्हणून मग व्यवस्थितरित्या अत्यंत शांत पद्धतीनं तुम्हाला हे टॉपिक मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आपल्या मित्रांना पण शेअर करत जावा हे आपले लेक्चर्स, आणि महत्वाचा आपला युट्यूब चॅनल जो आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून याचे सबस्क्रिप्शन पण या ठिकाणी वाढतील. लक्षात घ्या, जेव्हा आपल्या युट्यूब चॅनलचे 10,000 पेक्षा जास्त सबस्क्राईब होईल तेव्हा मात्र मी तुम्हाला दररोज डेली तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह लेक्चर या ठिकाणी देणार आहे. हिस्ट्रीच्या संदर्भात तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वच्या सर्व लेक्चर्स तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबमध्ये असतील, लाईव्हच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी असतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करत चला कोणता विषय तुम्हाला कठीण जातो, त्या विषयावर मी लेक्चर तुम्हाला इथे या ठिकाणी देईन. ठीक आहे, तर 10,000 पर्यंतचं सबस्क्रिप्शन करणं हे तुमची जबाबदारी आहे, माझी नाही. जेव्हा 10,000 होईल त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या स्वरूपामध्ये डेली भेटणार आहे, हे लक्षात घ्या. चलो, यानंतरचा महत्वाचा आपण या ठिकाणी पाहूया ते म्हणजे या ठिकाणी 1786चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता लक्षात घ्या, हा 1786चा रेग्युलेटिंग ऍक्ट का बनला, या मागची काय पार्श्वभूमी आहे हे समजून घ्या. तर बघा, आपलं काय होतं, आपण काय करतो, इतिहास हा पाठ करत बसतो. इतिहास पाठ करणं ही सर्वात मोठी चूक आहे. ज्यांना काही समजत नाही असेच विद्यार्थी इतिहास पाठ करतात. सनावळ्या पाठ करा, कायदे पाठ करा, घटना पाठ करा, हे आपलं कधीच करायचं नसतं. इतिहास हा समजून घेणारा विषय आहे. लक्षात घ्या, एखादी घटना घडली तर ती घटना का घडली, का कशासाठी घडती, त्याची पार्श्वभूमी ही इतिहासामध्ये असते. आणि म्हणून मग 1784चा रेग्युलेटिंग ऍक्ट का बनला याची पार्श्वभूमी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या कायद्याचं महत्व तुम्हाला कळणार नाही, आणि जोपर्यंत महत्व समजत नाही तोपर्यंत तो कायदा लक्षात पण राहणार नाही. पाठ करून हे या ठिकाणी मूर्खपणाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मी अत्यंत थेट पद्धतीने बोलतो, मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण हिस्ट्री एवढी मोठी, काय काय पाठ करत बसणार, आणि पाठांतर हे चिरकाल टिकत नाही, हे विसरलं जातं कधी ना कधीतरी. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या, टॉपिक समजून घेण्यावर विशेष भर ठेवा. 1786चा रेग्युलेटिंग ऍक्ट का बरं म्हणला, हा फोटो कोणाचा आहे, तर हा फोटो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसचा. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता का बनला याचं थोडंसं आपण माहिती घेऊया. काय घडलं होतं 1786ला, तर 1786च्या या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईस आली होती. बंगाल प्रांताचं प्रशासन हे कंपनीला झेपणार नव्हतं, त्यामुळे प्रशासन देखील बंगालचं कोलॅप्स झालेलं होतं. कंपनीनं कर्ज मागितलं होतं ब्रिटिश पार्लमेंटकडे, 1,00,000 रुपये द्या, मात्र कंपनीला ते 1,00,000 रुपये मिळाले नव्हते. त्याचबरोबर कंपनीनं तिथं तीर्थक्षेत्रांवर कर आकारले, मात्र विद्रोह तिथं मोठ्या प्रमाणात झाला. त्याचबरोबर हे सगळं होतं ना होतं नंदकुमार प्रकरण या ठिकाणी गाजलं. ज्या नंदकुमार प्रकरणामुळे वॉरन हेस्टिंग बदनाम झाला आणि त्याच्यावर महाभियोग तिथे या ठिकाणी लंडनच्या पार्लमेंटमध्ये चालला. आणि म्हणून मग आता ब्रिटिशांना अशा एका सक्षम अधिकाऱ्याची गरज होती की जो ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन सुरळीतपणे व्यवस्थितरित्या चालेल, आणि जी कंपनीची गाडी जी आहे, जी रुळावरून घसरलेली आहे, तिला परत रुळावर आणेल, कंपनीची अर्थव्यवस्था व्यवस्थित करेल, तिची आर्थिक डबघाई जी झालेली आहे तिला सुस्थितीत आणेल, असा सक्षम अधिकाऱ्याची गरज होती. आणि म्हणून ब्रिटिश लोक या प्रकारे लॉर्ड कॉर्नवॉलिस सारखा एक सक्षम अधिकाऱ्याच्या रूपामध्ये त्याला बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या पदी पाहत होते. आता झालं असं, हा लॉर्ड कॉर्नवॉलिसची जर थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहिली तर लॉर्ड कॉर्नवॉलिस हा अभिजन वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती होता. म्हणजे ब्रिटनमधल्या उच्चभ्रू कुटुंबातील होता, जमीनदाराचा मुलगा होता, थोडक्यात जमीनदाराचा मुलगा होता. आणि यानं दक्षिण अमेरिकेमध्ये महत्वाचं काम देखील केलं होतं. दक्षिण अमेरिकेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतीचं व्यवस्थितरित्या चोखपणे काम केलं होतं. आणि म्हणून मग याची गरज भारतामध्ये आहे असं ब्रिटिशांना वाटलं. आणि म्हणून वॉरन हेस्टिंग गेल्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं बंगालचा गव्हर्नर जनरल बनावा असं ब्रिटिश लोकांनी याला या ठिकाणी साकडं घातलं. झालं असं, कॉर्नवॉलिसनं आधीच्या गव्हर्नर जनरलची पार्श्वभूमी समजून घेतली, म्हणजे वॉरन हेस्टिंगची काय स्थिती झाली हे समजून घेतली. आणि त्यानंतर मग यानं एक अट अशी ठेवली की मी भारतामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे बदल या ठिकाणी कंपनीसाठी करताल. मग यांनी काय बदलाची अपेक्षा ठेवली, तर यांनी सर्वात महत्वाच्या बदलाची अपेक्षा अशी ठेवली की जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे, तर त्या गव्हर्नर जनरलची काउन्सिल आणि गव्हर्नर जनरल याच्यामध्ये झगडे होत आहेत.
तर जर का गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार जर मला मिळाला तरच मी बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये येईल, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा या ठिकाणी आहे की यानं भूमिका अशी ठेवली की बंगालच्या गव्हर्नर जनरल सोबतच कमांडर इन चीफ म्हणजे लष्कर प्रमुख या पदावर जर मला तुम्ही या ठिकाणी देत असाल किंवा कमांडर इन चीफ लष्कर प्रमुखाचं पद जर मला तुम्ही देत असाल गव्हर्नर जनरलच्या सोबत तर आणि तरच मी भारतामध्ये या ठिकाणी गव्हर्नर जनरल म्हणून येईल. आता कंपनीच्या आणि ब्रिटिशांचा काय प्रॉब्लेम होता ते नीट समजून घ्या. कंपनी आणि ब्रिटिश लोक त्यांना असं वाटत होतं की जर का गव्हर्नर जनरलकडे कमांडर इन चीफ पण दिलं आणि काउन्सिलचे निर्णय रद्द करण्याचा अधिकार पण गव्हर्नर जनरलकडे दिला तर गव्हर्नर जनरल हा स्वयंभू होईल आणि तो आपलं ऐकणार नाही. मात्र इथं आता कॉर्नवॉलिस शिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून प्रायोगिक तत्वावर, शब्द नीट लक्षात घ्या, प्रायोगिक तत्वावर म्हणजे एक प्रयोग करण्याच्या उद्देशानं कॉर्नवॉलिसचं जे म्हणणं आहे ते मंजूर करण्यात आलं आणि खास त्याच्यासाठीच तो भारतात यावा यासाठीच हा कायदा बनवला गेला ज्याचं नाव आहे 1786चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता पहा यामध्ये काय महत्वाच्या तरतुदी होत्या त्या आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता इथं लक्षात घ्या, इथं म्हणलेलंच आहे की गव्हर्नर जनरलला मुख्य सेनापतीचे अधिकार मिळावेत यासाठी हा कायदा वॉरेन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये बनला. म्हणजे कार्यकाळामध्ये कोणाच्या बनला? वॉरेन हेस्टिंगच्या. परंतु हा कायदा वॉरेन हेस्टिंगसाठी नव्हता. वॉरेन हेस्टिंग गेल्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस साठी बनवला गेला होता, लक्षात घ्या. बनला कोणाच्या काळात? वॉरेन हेस्टिंगच्या काळात. मात्र याचा बेनिफिट कोणाला झाला तर कॉर्नवॉलिसला झाला, हा मुद्दा लक्षात घ्या. आता या कायद्यानुसार काय झालं तर बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे आणि त्याचबरोबर कमांडर इन चीफ म्हणजे लष्कर प्रमुख जे आहे हे दोन्ही पद एकत्र करून दोन्ही पदांची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आली. तर गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ या दोन्ही पदांना एकत्र करून इथं या ठिकाणी पाहायला भेटतं की दोन्ही पदांची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे सोपवण्यात आलेली आहे असं एकंदर दिसतं. आणि यानुसार या दोन्ही पदांवर काम करणारा पहिला व्यक्ती म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर दोन्ही पदांवर काम करणारा पहिला व्यक्ती लॉर्ड कॉर्नवॉलिस. युपीएससीने एकदा प्रश्न विचारला होता कमांडर इन चीफ आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरल या दोन्ही पदांवर काम करणारा पहिला व्यक्ती कोण? तर या ठिकाणी लक्षात घ्या लॉर्ड कॉर्नवॉलिस ही ती पहिली व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. युपीएससीचे पीवायक्यू चेक करा, त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा काय आहे तर या कायद्याच्याद्वारे काउन्सिलनं घेतलेले निर्णय, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलनं घेतलेले निर्णय हे रद्द करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला या ठिकाणी मिळाला. काउन्सिलनं घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला मिळाला. आता गव्हर्नर जनरल स्वतःचे निर्णय या ठिकाणी घेऊ शकत होता. गव्हर्नर जनरल स्वतःचे निर्णय घेऊ शकत होता आणि त्याला त्या प्रकारचं फ्रीडम या ठिकाणी मिळालं. आता नीट समजून घ्या, 1786चा हा जो रेग्युलेटरी ऍक्ट बनला त्याचा बेनिफिट काय झाला? त्याचा बेनिफिट असा झाला की लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कंपनीचा जो काही अवास्तव खर्च आहे तो समाप्त केला. कंपनीची अर्थव्यवस्था व्यवस्थित आणण्यासाठी त्यानं रेव्हेन्यू सिस्टीम मध्ये बदल केले. त्याचबरोबर ज्युडिशियल रिफॉर्म त्यांनी या ठिकाणी केला. खास म्हणून दक्षिण भारतामध्ये कमांडर इन चीफ हे पद पण त्याच्याकडे असल्यामुळं दक्षिण भारतामध्ये टिपू सुलतानचा तो पराभव करू शकला. 1792चा जो श्रीरंगपट्टणमचा तह होता तो त्या तहामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनं मुत्सद्देगिरी दर्शवली. मराठ्यांना पण आपल्या सोबत घेतलं, हैदराबादच्या निजामाला आपल्या सोबत घेतलं, कर्नाटक सोबत घेतलं आणि टिपूला एकटं पाडून त्याचा पराभव या ठिकाणी केला. टिपूचं अर्ध राज्य कंपनीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आलं. आणि म्हणून मुद्दा लक्षात घ्या की कॉर्नवॉलिसला जे अधिकार आपण दिले होते कंपनीनं त्या अधिकाराचा खूप जास्त कंपनीला फायदा या ठिकाणी झाला. आणि म्हणून मग आता असा निर्णय घेतला गेला पुढच्या कायद्यामध्ये की आता इथून पुढे प्रत्येक गव्हर्नर जनरलला हे अधिकार कंटिन्यू या ठिकाणी असतील. कोणते? ते म्हणजे कमांडर इन चीफ या पद देखील गव्हर्नर जनरलकडे असेल आणि काउन्सिलचे निर्णय रद्द करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला असेल. अशा प्रकारचा निर्णय 1793च्या चार्टर ऍक्ट मध्ये पण घेतला गेलेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर रेग्युलेटरी ऍक्ट हे 4 महत्वाचे रेग्युलेटरी ऍक्ट जे होते ते चारही रेग्युलेटरी ऍक्ट आपण इथं व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहिले. याच कायद्यामध्ये असं पण एक महत्वाचा मुद्दा होता. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की हा जो कायदा होता
तर या कायद्यामध्ये जो लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता, तर या लॉर्ड कॉर्नवॉलिसला हे महत्वाचे 2 अधिकार या ठिकाणी दिलेचं दिसतं. आणि त्यानंतर कॉर्नवॉलिसच्या या यशस्वीतेनंतर 1793चा कायदा हा बनल्याचं एकंदरीत दिसतं. तर त्या कायद्यावर आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये या ठिकाणी चर्चा करू. अपेक्षा करतो की तुम्हाला हे 4 महत्वाचे कायदे या ठिकाणी समजले असतील. पुन्हा एकदा सांगेल की मकर संक्रांत हा नवीन वर्षाचा पहिला सण या ठिकाणी आहे आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या निमित्तानं 50% डिस्काउंट इतिहास या विषयाच्या बॅचला आजपासून आपण देत आहोत. 13, 14, 15 या 3 दिवसांमध्ये, 13, 14, 15 जानेवारीला या 3 दिवसांमध्ये तुम्हाला इतिहास या विषयाची जी पण बॅच हवी आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता आणि त्या बॅचमध्ये तुम्ही हवे तेवढे लेक्चर्स या ठिकाणी पाहू शकता. इथं खूप जास्त तुम्हाला मी व्ह्यूज पाहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, व्हॅलिडिटी पण खूप जास्त प्रमाणामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ही बॅच जरूर जॉईन करा. आपल्या मित्रांना पण सांगा 50% डिस्काउंट जनरली मी देत नाही, तर आता ती या ठिकाणी 50%ची ऑफर नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या निमित्तानं देत आहे. तर मित्रांनो, हा आपला चॅनल वाढवणे तुमची जबाबदारी आहे. 10,000 पर्यंतचा सबस्क्रिप्शन तुम्हाला करायचं आहे. आता 3,500 पर्यंतचा आपलं चॅनल आलाय. जेव्हा 10,000 होईल त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना पण या प्रकारचा संदेश सांगा, बॅचेस जॉईन करा, लेक्चर्स फ्रीमध्ये या ठिकाणी पहा युट्यूबवर. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.